मंडळी, नवशस्त्र नवरात्री उत्सवामधला हा आजचा 9वा दिवस आणि बघता बघता 9वा दिवस कसा येऊन ठेपला आपल्याला कळलं देखील नाही. आणि तुम्ही आमचा खूप उत्साह वाढवलाय. आणि आता आपण ज्या शस्त्राची, जे मला वाटतं संरक्षणासाठी ज्याचा उपयोग होतो अशा शस्त्राची माहिती आपण प्रणयजींकडनं करून घेणार आहोत. तर प्रणयजी, प्लीज आम्हाला सांगा की ही जी ढाल आम्हाला समोर दिसतीये ही कशाने बनली आहे, हिच्याबद्दलची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला तुमच्याकडनं ऐकायची आहे. आपण आपल्या ह्या नवरात्रीमध्ये 8 दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आयुध बघितलीत. हो. परंतु ह्या शस्त्रांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जे संरक्षक शस्त्र लागतं ते आज आपल्या समोर इथे आहे. आणि ही ढाल आहे, चामड्यापासून बनवलेली आहे. बरोबर. कारण का आपल्याकडे गैरसमज आहे की पोलादाच्या ढाली असायच्या, तर त्या उत्तरार्धामधल्या ढाली होत्या. अच्छा. परंतु फार पूर्वीपासून आपल्याकडे लाकडापासूनच्या ढाली आहेत, बेतापासूनच्या ढाली होत्या, त्यानंतर चामडं याच्यापासून ढाली बनवल्या जायच्या. कारण का त्या काळामध्ये निसर्गातच चामडं प्राण्यांची शिकार होत होती आणि त्यातून चामडं मुबलक मिळत होतं. त्यामुळे चामड्याच्याच ढाली युद्धामध्ये वापरल्या जात होत्या. आणि ह्या ढालींची जी लाईफ आहे ती फार कमी होती. ढाल आणि धनुष्य हे लवकर खराब होत होते. त्याचं कारण असं आहे की चामडं ऊन, वारा, पाऊस यापासून खराब होत होतं आणि युद्धाचा वार झेलताना तलवारीचा किंवा इतर शस्त्राचा त्या ढाली तुटत होत्या. इतिहासामध्ये सुद्धा आपल्याकडे तानाजी मालुसऱ्यांची ढाल तुटलेली पुरावा मिळतो. आणि मग त्यांनी त्यांच्या डोक्याचा पागोटा बांधून हाताची ढाल बनवली होती आणि त्यांनी उदयभानाचा प्रतिकार हे करून त्या उदयभानाला तिथे मारलेला आहे आणि सिंहगड घेतलेला आहे. खरंच. तर ती ढाल ज्या पद्धतीने होती तशाच ह्या ढाली आहेत. आता आपल्याकडे जी ढाल दिसते ती त्या काळामध्ये लोकल चामडं म्हणजे म्हशीचं किंवा रेड्याच्या चामड्यापासूनच्या ढाली होत्या. त्यानंतर गेंड्याच्या कातडीच्या ढाली मिळायच्या. मगर, सुसर यांच्या चामडीपासून सुद्धा ढाली बनवल्या जायच्या. हत्तीच्या चामडीच्या ढाली असायच्या. कासवाची जी पाट आहे त्या पाटीपासून पण ढाली बनवल्या जात होत्या. अशा वैविध्यपूर्ण वेगवेगळ्या प्राण्यांच्या अवशेषापासून किंवा त्यांच्या चामड्यापासून ढाली आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याकडे आता एक सुंदर ढाल आहे, ती मी तुम्हाला दाखवतोय. त्या ढालीवर तुम्ही बघाल की ढालीच्या मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला आपण जर बघितलं तर आपल्याला इथे पदर मोडलेला दिसतोय. ओके. आता ही ढाल बनवत असताना काय केलं जायचं, तर जे लोकल चामडं आहे व्यापाऱ्याकडून मिळवलं जायचं आणि मग त्याला चांगल्या पद्धतीने धुतलं जायचं आणि वाळवून ठेवताना म्हणजे सुकवायला ठेवताना ह्या ढालीच्या आकाराचा एक मोल्ड असायचा. त्या मोल्ड मध्ये हे चामडं ठेवून उन्हात वाळवलं जायचं. त्यामुळे त्याला तो शेप मिळायचा. बरोबर आहे. आणि मग ऊन, वारा, पाऊस यापासून याचं संरक्षण करण्यासाठी याच्यावरती चुलीची जी काजळी असते ती तेलामध्ये घोटून त्याचा वज्रलेप म्हणजे कोटिंग केलेलं असायचं. त्यामुळे हे चामडं ह्या ऊन, वारा, पाऊस यापासून चांगलं राहायचं. बरं. अशा पद्धतीने ह्या ढाली बनवल्या जायच्या. क्या बात आहे. खूपच सुंदर आहे. आणि ही कशाच्या चामड्यापासूनची ढाल आहे? ही रेड्याचं किंवा म्हशीच्या चामड्याचे असेल. आता आपण जर बघितलं तर मागच्या बाजूला इथे पकडण्यासाठी आपल्याला ह्या कड्या दिलेल्या. इथे चामड्याची वादी असते आणि त्या पद्धतीने ह्या पकडल्या जातात हातामध्ये. आणि ह्या कड्यांचंच इथे पुढे बोल्ट आलेला आहे. तर त्याला एक सुंदर असं नक्षीकाम करून फुलं लावलेली आहेत. बरोबर आहे. ओके. तर ही सूर्याची फुलं आहेत 4. चंद्र आणि तारे, 4 दिशेला 4 सूर्य. म्हणजे काय सांगतंय की सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत हा वीर लढत राहील, विरजत राहील. अशा पद्धतीने ह्या ढालीच्या ह्याच्यातून आपल्याला प्रेरणा बघायला मिळते. वा. म्हणजे बनवणाऱ्याची कल्पकता इथे आपल्याला दिसते. खरंच आहे. ह्याच्यावरती सोन्याचं काम केलं जायचं. बरोबर. हे पितळेचं चंद्र आहे, तारे आहेत आणि 4 सूर्य. 4 सूर्य म्हणजे 4 दिशा. 4 दिशेला हा वीर लढत राहील, चौफेर यश संपादन करेल. तर असं शस्त्रामधून पण त्याला यश देण्यासाठी, एक प्रेरणा देण्यासाठी असं ढाल बनवलेली आहे. अतिशय सुंदर अशी ढाल आहे. ही जशी आता चामड्याची ढाल आहे आपण म्हणतोय, तर ती लढताना एका हातामध्ये ते पकडली जायची. बरोबर. मग समोरची व्यक्ती जेव्हा तलवारीने वार करायची तर अडवताना ती अशी मध्ये क्रॅक वगैरे जायची का तिला कधी? जर ही ढाल सपाट असती तर त्याचा घाव बसून
तिला क्रॅक आला असता. त्यासाठीच थोडीशी उबड बनवली, म्हणजे वार जर पडला तर ती निसरडी होईल, निसटून जाणार. त्या हिशोबानेच अशा पद्धतीने याला उभट असं बनवलेलं आहे. बरं, खूपच म्हणजे इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये, ऍक्च्युली कल्पकता आहे आणि शास्त्र आहे. म्हणजे नुसतं नाही की एखादं शस्त्र घेतलं आणि समोरच्यावरती हल्ला केला, तर त्या व्यक्तीला कुठल्या भागावरती आपल्याला घात करायचंय किंवा मारायचंय त्यासाठी त्या पद्धतीने शस्त्र बनवले जात होते. बरोबर. आणि वापरले जात होते. म्हणजे एखादी तलवार घेतली आणि तुम्ही त्याचे मान तोडण्यासाठी वेगळी तलवार, त्याचे हात तोडण्यासाठी, त्याचे कंबर तोडण्यासाठी, गुडघे तोडण्यासाठी, अशा पद्धतीने शस्त्र बनवले जात होते. प्रत्येक अवयवाकरता भेदण्यासाठी त्या पद्धतीचे शस्त्र आणि वेगळ्या प्रकारचं शस्त्र. नक्कीच नक्कीच आपल्याला हे पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशी ढाल आपल्याकडे आहे आणि साधारणतः 350 पावणे 400 वर्ष जुनी ही ढाल आहे. अजून काही झालेलं नाही तिला. खूपच सुंदर आहे, खूपच छान आहे. थँक्यू सो मच प्रणयजी, इतकी सुंदर माहिती तुम्ही देताय. हा नवशस्त्र नवरात्री उत्सव थांबूच नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय खरं तर. पण कसं आपण या 9व्या अशा या दिवसापर्यंत येऊन ठेपलो आणि कसे हे 9 दिवस इतके लवकर संपले लक्षातही नाही आलं. तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि खरंच खूप अप्रतिम असा हा उत्सव संपन्न झाला आहे इथे असं नक्कीच म्हणावं लागेल. सगळी शस्त्र आणि त्या शस्त्रांपासनं संरक्षण करण्यासाठी लागणारी ही ढाल, तर ह्या ढालीच्या सोबत आपण हा सोहळा संपन्न करतोय. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. जय जय शिवाजी, जय जय शिवाजी.